जुन्नर तालुक्यामधले एक खामगाव म्हणून एक गाव आहे। त्या गावामध्ये काल दिनांक 4 रोजी एक घटना घडली। कोकणे कुटुंबीय त्या ठिकाणी राहतात। त्या कोकणे कुटुंबीय विरुद्ध खामगाव गावकरी याच्यामध्ये हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये त्या खामगाव गावातले तंटामुक्तीचे जे अध्यक्ष आहे संदीप गोलप नावाचे ते जबर जखमी झाले। अशी त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली की हे जे प्रसाद कोकणे नावाचा एक मुलगा आहे ह्याने या तंटामुक्ती अध्यक्षांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड मारून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि या फिर्यादीवर जुन्नर पोलिसांनी प्रसाद कोकणे, त्याचा एक भाऊ आणि त्याचे वडील संतोष कोकणे अशा तिघांवर 307 म्हणजे हाफ मर्डरचा गुन्हा दाखल केला आणि यांना अटक केलेली आहे पिता पुत्रांना। आणि जो आता याच्यामध्ये जो मेन आरोपी आहे प्रसाद कोकणे तो जखमी असल्यामुळं तो उपचार घेतोय, म्हणजे त्याला देखील पोलीस अटक करणार आहे। परंतु काल ह्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने हे जे कोकणे फॅमिली आहेत, कारण की हे कोकणे फॅमिली सगळे दोघं तर जेलमध्ये आहेत आणि एक दुसरा जो मुलगा आहे तो तिकडं उपचार घेतोय। तर या मुलाची आई यांनी आपल्या शिवाय न्यूजशी संपर्क साधला होता आणि जुन्नर पोलीस स्टेशनच्या समोर त्यांनी तक्रार अशी केली। त्यांचं असं म्हणणं होतं की जागेवरून वाद होता, कारण त्यांच्या सासऱ्यांनी किंवा त्यांच्या सासऱ्यांच्या वडिलांनी एक जागा आहे 4 गुंठ्याची ती गावासाठी दान दिली होती सार्वजनिक कामासाठी, परंतु प्रत्यक्षात ते काम जास्त गावाने ती जास्त जागा ॲक्वायर केली आणि ज्यावेळेस त्यांनी मोजणी केली तर त्यावेळी बरंच क्षेत्र त्यांच्या जागेमध्ये आलं आणि ग्रामपंचायतीकडे त्यांनी विचारणा केली की बाबा या जागेच्या मालकीचे तुमच्याकडे काही डॉक्युमेंट आहेत का, ते ग्रामपंचायतीने वर हात केले। मग त्या अनुषंगाने त्यांचं असं म्हणणं होतं की 7-12 आमचा 44 गुंठ्याचं आहे। मग आम्ही त्याची मोजणी केली, मोजणी केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पोस्ट ऑफिस किंवा बाकीच्या सरकारी इमारती वगैरे सगळ्या आमच्या जागेमध्ये निघून आल्या, त्यामुळं आम्ही 2 महिन्यापूर्वी ताराचं कंपाऊंड केलं होतं आणि हे त्यांनी अजून अशी आपल्याकडे तक्रार केली आणि त्यांचा रोख मात्र होता पोलीस निरीक्षक अवचर यांच्या दिशेने। त्यांचं म्हणणं होतं की ही जी वाद झाला होता का हे गावकरी काल तिथं तारकापट तोडण्यासाठी आले जबरदस्तीने आणि त्याला विरोध करण्यासाठी माझा मुलगा प्रसाद गेला असता गावकऱ्यांनीच माझ्या मुलाला मारलं, गावकऱ्यांनीच माझ्या मुलाच्या डोक्यामध्ये दगडी मारल्या, लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि गावकऱ्यांनी जुन्नर पोलीस स्टेशनला येऊन माझ्या मुलाच्या विरुद्ध, माझ्या दुसऱ्या मुलाच्या विरुद्ध आणि माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध 307चा खोटा गुन्हा दाखल केला आणि अवचर साहेबांनी कुठलंही मागं पुढं न बघता गावचा दबाव आहे किंवा गावामध्ये काही 4 लोक मोठी आहेत त्यांचं ऐकून अवचर साहेबांनी 307 हा गुन्हा, खोटा गुन्हा आमच्यावर दाखल केला। प्रत्यक्षात मारहाण आम्हालाच झाली होती आणि आम्ही कुठेही कुऱ्हाडीने काय हल्ला वगैरे केला नाही, तरी देखील याच्यामध्ये हे असं चुकीचा गुन्हा दाखल केला आहे। जो तंटामुक्ती अध्यक्ष जो जखमी झाला आहे त्याचं नाव संदीप गोलप त्यांचं नाव आहे, तर ते कुऱ्हाडीने जखमी नाही झाले। याच्यामध्ये असं ह्या महिलेने सांगितलं की हे माझ्या मुलाला दगडी मारत होते गावकरी, तर एक दगड ती माझ्या मुलाला न लागता त्यांच्याच तंटामुक्ती अध्यक्ष डोक्यात लागली आणि त्यामुळे ते जखमी झाले। परंतु यांनी दगडीच्या ऐवजी यांनी असं सांगितलं का कुऱ्हाडीने तंटामुक्ती अध्यक्षाला माझ्या म्हणजे प्रसादनी मारहाण केली म्हणून। तर मग ही सगळी घटना घडल्याच्या नंतर तर मी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि जे अवचर साहेब आहेत पोलीस निरीक्षक त्यांच्याशी संवाद साधला। त्यांना म्हटलो
की अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे आपल्या पोलीस स्टेशनला आणि आपल्या विरुद्ध अशी तक्रार आहे का आपण खोटा गुन्हा दाखल करून घेतला आहे आणि त्या कोकणे कुटुंबीय तक्रार करायला म्हणतात, तुम्ही त्यांची तक्रारही घेत नाही. नक्की वस्तुस्थिती काय तर त्यांनी अधिक वाच्यता करणं टाळलं. त्यांनी आपल्याला एवढंच सांगितलं की फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे आणि आता आमचा तपास सुरू आहे. अधिक वाच्यता ते करत नसल्यामुळं मी यांच्याशी संपर्क साधला होता तिथल्या गावकऱ्यांशी आणि नेमकी मी संध्याकाळी रात्री ज्यावेळी त्या खामगाव गावात गेलो त्यावेळी गावकऱ्याची मीटिंग चालू होती आणि गावकऱ्यांनी त्या ठिकाणी एक डॉक्युमेंट दाखवलं. त्या डॉक्युमेंटमध्ये असं होतं की 4 गुंठ नाही तर 44 गुंठ जमीन ही त्या कोकणे कुटुंबियांच्या वाडवडिलांनी गावासाठी दिली होती आणि असं असताना दान दिलेली जमीनवर हे ताबा घेत होते. आम्ही त्याच्यासाठी त्यांना समजून सांगत होतो पण तरी देखील त्यांनी त्या ठिकाणी कंपाऊंड मारलं. कंपाऊंड मारल्यामुळं तिथं पोस्ट ऑफिसामध्ये किंवा सरकारी इमारती आहे तिथं जातासुद्धा येत नव्हतं गावकऱ्यांना. गावची पाईपलाईन देखील त्यांनी तोडली होती आणि म्हणून आम्ही ते तार कंपाऊंड तोडण्यासाठी किंवा ते सगळं काही ओपन करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो. त्यावेळी हा प्रसाद आला, त्याचे वडील आले, दुसरा भाऊ आला आणि त्याने काही न बघता स्वतःच्या हातातल्या कुऱ्हाडीने तंटामुक्ती अध्यक्षाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडीने वार केला आणि त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असं गावकऱ्यांनी सांगितलं. आणि गावकऱ्यांनी आपल्याला त्या ठिकाणी फिरून सगळं दाखवलं की बाबा हे कशा पद्धतीने ताबा घेत आहेत, जो यांचा कोकणे कुटुंबियांनी घेतला आहे तो चुकीचा आहे. तर मग हे सगळं झाल्याच्यानंतर ह्या सगळ्या बातम्या आपण शिवाई न्यूजला आपण पाहिल्या असतील, सगळ्या बातम्या आपण दाखवल्या आहेत. परंतु मला सकाळीच एक धक्कादायक व्हिडिओ आला आणि ह्या व्हिडिओमुळं जुन्नर पोलिसांच्या कारभारावर शंका इतकी प्रचंड निर्माण झाली का ह्या व्हिडिओमध्ये असं स्पष्ट झालेलं आहे की हा जो प्रसाद नावाचा हा जो मुलगा आहे हा त्या ठिकाणी पुढे खामगाव गावामध्ये जमाव दिसतोय लोकांचा आणि याच्या हातामध्ये खरं तर एक कुऱ्हाड दिसते आणि कुऱ्हाड हातात असतात. त्यावेळी जे तिथले जे आहेत अजिंक्य गोलप ते त्या ठिकाणी धावत येतात आणि ह्या प्रसादच्या हातातली जी कुऱ्हाड आहे ते खेचून घेत आहेत आणि जशी प्रसादच्या हातातली कुऱ्हाड अजिंक्य गोलप खेचून घेतात तसंच मोठ्या प्रमाणावर एक जमाव त्या प्रसादच्या अंगावर चालून जातो आणि तिथं सांगण्यात येतं का याला मारा, हाना, मारा अशा त्या ठिकाणी चिथावणी दिले जातात. आणि हा सगळा जो जमाव आहे तर तो जमाव त्या प्रसाद कोकणेवर तुटून पडतो आणि त्याला हाताने मारहाण चालू होती. तितक्यात काय एक वयस्कर बाबा दिसत आहेत, म्हणजे प्रौढ वयस्कर नाही म्हणताना प्रौढ बाबा आहेत आणि त्यांनी एक भला मोठा दगड जो आहे तो दगड हातामध्ये घेतलेला दिसतोय आणि तो प्रसादच्या दिशेने म्हणजे प्रसादला इजा व्हावी की त्या हेतूने तो दगड त्या प्रसादच्या दिशेने जोरात फिरकवला. तो फिरकवलेला दगड प्रसादला न लागता तो लागला कुणाला, जो मारायला पळत होते ते संदीप गोलप जे तंटामुक्ती अध्यक्षाच्या डोक्यामध्ये. आणि तो दगड इतका जोरात लागला पाठीमागून असा का तो दगड असा चेंडू कसा उडतो लागल्यानंतर तो दगड असा बसून असा दगड बाजूला उडून पडला आणि जे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत गोलप ते त्या क्षणी खाली कोसळले आणि लोकांनी त्यांना कसं बस उभं केलं. काही लोक प्रसादला मारहाण करत होते, सगळ्यांनी मिळून कोणी हात धरले होते, कोणी मारत होतं आणि हे केल्याच्या नंतर त्यांच्या ह्या गोलप जे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहे तो दगड लागल्यामुळे त्यांच्या डोक्यातून अक्षरशः रक्त वाहू लागलं आणि मग काही लोकांनी त्यांच्या डोक्याला काही रुमाल वगैरे लावून रक्तस्राव थांबवायचा प्रयत्न करताना त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. एवढं होऊन बी ते जखमी झाले होते तरी देखील त्यांनी त्या प्रसादला तोंडावर त्यांनी खूप मारहाण केली यांनी. आणि यानंतर जो प्रसादचा भाऊ जो मध्ये पडला होता वाचवायसाठी तर त्याला देखील धक्काबुक्की मारहाण करण्याचा प्रयत्न या जमावाकडून झाल्याचा ह्या व्हिडिओमध्ये दिसतंय. आणि मला नंतर अशी माहिती मिळाली का मग हे जो मॉब आहे हा या मॉबने पोलीस स्टेशन गाठलं आणि असं सांगितलं की ही जी कुऱ्हाड मारलेली आहे हे जे जखमी झालेले आहेत तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोलप ते दगड लागून नाही तर त्यांनी असं खोटं पोलिसांना सांगण्यात आलं की प्रसादनी कुऱ्हाडीनी यांच्या डोक्यामध्ये वार केला, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे इजा झालेली आहे. आणि पोलिसांनी विशेषतः त्या महिलेने आरोप केला अवचर साहेबांच्याबद्दल, जे PI अवचर आहेत आणि थोड्या दिवसामध्ये जे DYSP होणार आहेत त्यांच्यावर असा आरोप केला म्हणजे का अवचर साहेबांनी त्या लोकांचं ऐकून त्या मॉब सायकोलॉजी जी आहे त्यांची दबाव किंवा जे काही तिथले प्रतिष्ठित लोक आहेत, राजकीय पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांचं ऐकून ह्या प्रसादवर खोटा 307चा गुन्हा दाखल केला. एवढंच नव्हे तर प्रसादचे जे वडील आहेत संतोष त्या ठिकाणी हजर नव्हते
असं सांगण्यात येतं आहे. ते हजर नव्हते, कुठं व्हिडिओमध्ये दिसत नव्हते. असं असताना देखील पोलिसांनी, जुन्नर पोलिसांनी त्या प्रसादच्या वडिलांना देखील 307चा आरोपी बनवलं आहे. आणि जो प्रसादचा भाऊ जो सोडवायला किंवा काय करायला मध्ये आला होता त्याच्यावर देखील 307 दाखल केलं आहे. आता झाले असं, संतोष जे आहेत हे कोकणे आणि त्यांचा तो दुसरा मयूर नावाचा मुलगा आहे, त्यांना पोलिसांनी ताबडतोब अटक केली. आणि 307चा गुन्हा इतका भयानक आहे का आयुष्य उद्ध्वस्त होतात, जामीन मिळतच नाही, आयुष्य उद्ध्वस्त होतात. पोलिसांनी खातरजमा न करता, माहिती न घेता, कोणतरी सांगतंय आणि अवचर साहेबांचं हीच गोष्ट आहे का कोणी फोन केला का हे करून टाकतात, गुन्हा दाखल करतात, कोणाचं आयुष्य बेचिराक होईल किंवा काय होईल ह्याची त्यांना काही घेणं देणं नाही. आणि सांगण्यात असं आलं त्या महिलेने की आम्ही सांगतोय की साहेब अवकुराडीने मारलंच नाही, उलटं यांनीच आमच्यावर हल्ला केला आहे, आमची तक्रार घ्या. तर अवचर साहेबांनी ह्या लोकांना हाकलून दिलं, अशी तक्रार या महिलेने आमच्याशी बोलताना केलेली आहे. तर खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे का ज्या ठिकाणी जो काय दिवाणी विषय होता का जागा 4 गुंठ दिली का 44 गुंठ दिली, तो सगळा पोलिसांना किंवा महसूल खात्याच्या लोकांना त्याच्यामध्ये घेऊन तो विषय सॉल्व करायला पाहिजे होता. तर 2 महिन्यापूर्वी जर त्या ठिकाणी जर त्यांनी मोजणी करून जर त्या ठिकाणी ते कंपाऊंड केलं असेल तर पोलिसांच्या मदतीने किंवा प्रशासनाच्या मदतीने ते कंपाऊंड काढून टाकायला हवं होतं. आता विषय असं सांगितलं त्या महिलेने की आम्ही 4च गुंठ जागा दिली, पण गावकरी म्हणतात 44 गुंठ दिली. तर विषय असा आहे की 44 गुंठ्याचा कागद आजपर्यंत गावकऱ्यांनी पुढं आणलं नाही. ज्यावेळी आपण तिथं गेलो त्यावेळी तो 44 गुंठ्याचा कागद आपल्याला दाखवला गावकऱ्यांनी. जर 44 गुंठ्याचा दानपत्राचा जो कागद आहे तो या कोकणी कुटुंबियाला दाखवला असता तर जो गैरसमज आहे तो दूर झाला असता. परंतु या ठिकाणी आपल्याला असं आढळून आलं आहे का याच्यामध्ये तथ्य नसताना, या गुन्ह्यामध्ये कुऱ्हाडीने हल्ला केलेला नसताना हे यांच्यामध्येच झाले. उलटं जीवे ठार मारण्याचा प्रयत्न या कोकणे यांच्या बाबत होताना दिसून येतोय. म्हणजे ते जर दगड जर त्या मुलाच्या लागला असता डोक्यामध्ये तर तो मुलगा मेला असता. तर पोलिसांनी या जमावाच्या विरुद्ध तसं पाहिलं तर गुन्हा दाखल करायला हवा होता, पण पोलिसांनी जो जखमी झालाय, ज्याच्यावर अन्याय झालाय, ज्याला मारहाण झाली त्याच्यावरच गुन्हा दाखल केलेला आहे. बघूया आता वरिष्ठ अधिकारी आहे ते काय कारवाई करतील. कारण की अनेक तक्रारी जुन्नर पोलिसांच्याबद्दल, विशेषतः श्री अवचर साहेब जे आहेत त्यांच्याबद्दल आहेत. आणि अतिशय चुकीचं काम या ठिकाणी जुन्नर पोलिसांच्या वतीने किंवा यांचा कंट्रोल नसल्यामुळं अवचर साहेबांचा त्यामुळं होतोय. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जे PI आहेत अवचर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जे पीडित कुटुंब आहे त्यांनी केलेली आहे. पाहत राहा शिवाय न्यूज जुन्नर.